मॅरिको लिमिटेड या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये मिलिंद सरवटे फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस आणि स्ट्रॅटेजी हेड म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. सरवटे यांचा वित्तीय क्षेत्रातला अनुभव उल्लेखनीय आहे. 1996 मध्ये अमेरिकेतल्या केम्ब्रिज मिलियन विद्यापीठाने त्यांचा फेलोशिप देऊन गौरव केलाय. खूपच मोजक्या भारतीयांना हा मान आतापर्यंत मिळालाय. कॉर्पोरेट क्षेत्रातला मिलिंद सरवटे यांचा 27 वर्षांचा अनुभव आहे. या क्षेत्रात करिअर कसं करावं या संदर्भात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात वावरताना फायनान्स, ह्युमन रिसोर्स, इन्व्हेस्टमेंट, कॉर्पोरेट कम्युनिकेशन अशा सर्व पैलूंना महत्त्व असतं. म्हणूनच मिलिंद सरवटे यांचं या सर्वांबाबतचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. मित्रांनो, मी मिलिंद सरवटे आज तुमच्याशी करिअर मॅनेजमेंट या विषयावर गप्पा मारणार आहे. करिअर मॅनेजमेंट कशासाठी, का, कसं करावं आणि त्याचा एकंदरीत आपल्याला फायदा काय होतो यासाठी त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. त्या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर सर्वात आधी करिअर मॅनेजमेंट म्हणजे काय असतं हा तुमच्या मनात प्रश्न असेलच. तर करिअर म्हणजे आपली कारकीर्द, ती कशी सुरू करावी, कशी जोपासावी आणि त्यातून आपलं जे पोटेन्शियल आहे, आपला जो आवाका, बुद्धीची, आपल्या क्षमतेची जी झेप आहे ती आपल्याला संपूर्णपणे फुलवता आली पाहिजे. त्याच्यामधून आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला फायदा झाला पाहिजे. या गोष्टी, ह्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जात असतो. त्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की करिअर मॅनेजमेंट हे आपण जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. एखाद्या माणसाची करिअर होतेही चांगली, पण ती जर ॲक्सिडेंटमुळे, अपघाताने झाली असेल त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं कर्तृत्व काहीच नाही. त्यामुळे आपला उद्दिष्ट नेहमी असं असलं पाहिजे की करिअर आपण स्वतः प्रयत्नपूर्वक डिझाईन करून, म्हणजे आपण त्याचा आडाखा बांधून, आपण त्याचं नियोजन करून झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्या कर्तृत्वाला काही क्षमता आपली त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे त्यावरती असं आपल्याला दिसून येईल. तर सर्वात आधी करिअर मॅनेजमेंट हा जो विषय आहे त्यामध्ये 2 भाग आपण बोलणार आहोत. पहिला भाग असा की एक चांगली करिअर एक चांगला मनुष्य किंवा चांगली व्यक्तीच करू शकते. त्यामुळे आपण चांगली व्यक्ती जी हेतुपूर्ण जीवन जगते आहे त्यासाठी आपण काय करावं. आणि दुसरा भाग त्याचा असा होईल की आपल्याकडे उत्तम काही गुण आहेत, त्यापासून आपण महानतेकडे कसे जाऊ शकू. म्हणजे आपण गुड असून नेमकं चालणार नाही, त्या गुडनेसपासून आपण ग्रेटनेसपर्यंत कसे जाऊ, या दोन्ही विषयावरती मी तुझ्याशी बोलणार आहे. त्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्यासमोर काही चांगली पुस्तकं आहेत, काही चांगला ज्ञानाचा स्रोत आहे की ज्यामध्ये ह्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीनं कव्हर केलेल्या आहेत. तर मी त्यांचा संदर्भ देऊन तुमच्याशी बोलणार आहे. सगळ्यात पहिलं जो संदर्भ मी पिकअप केला आहे तो म्हणजे स्टीफन कोव्ही यांचं जे फार बेस्ट सेलर झालेलं एक पुस्तक आहे की 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. त्यातला काही संदर्भ घेऊन किंवा त्यातल्या काही 7 सवयी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यांचं मी आपल्यापुढे विश्लेषण करणार आहे. आणि हे सगळं कुठल्या एका फिलॉसॉफरच्या दृष्टिकोनातून नाही आहे, तर प्रॅक्टिकली तुम्हाला त्याचा काय फायदा होईल. एक करिअरच्या उंबरठ्यापाशी असलेला मनुष्य किंवा करिअर नुकतीच सुरू केलेला किंवा करिअर पुढे फुलवू इच्छिणारा मनुष्य, या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या करिअर मधून आपल्या कर्तृत्वाची झलक दिसली पाहिजे. करिअर मध्ये तुम्हाला निव्वळ उत्तम नाही तर उत्तुंग असायला हवे.